लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 1500 नंतर आता 9000 रुपये वाटप होणार। आताच महिलांना 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला आहे डिसेंबरचा। आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे, महिलांना 9000 रुपये वाटप होणार। लाडक्या बहिणींसाठी मोठे गिफ्ट देण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे। 9000 रुपये आजच जमा होणार। 9000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये। सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि हे ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती आलेली आहे। ही कुठली खोटी माहिती नाही। आता कोणाला 9000 रुपये देण्यात येणार आहे आणि कोणाला 9000 रुपये मिळणार आहे यावर एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळाला, पण महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे 9000 रुपये देखील देण्यात येणार आहे। ठीक आहे, इथे पाहू शकता आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे 1500 प्रमाणे, पण सोबतच तुम्हाला 9000 रुपये सुद्धा मिळणार आहे। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कोणाला देण्यात येणार आहे? ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, अशा सर्व महिलांना 9000 रुपये देण्याचे वचन त्यांनी दिलेले आहे। पण कोणाला देण्यात येणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना 7500 रुपये आलेले असतील आणि आत्ताचे 1500 रुपये आलेले असतील, असं सोबतच तुम्हाला एकूण टोटल 9000 रुपये आलेले असतील। पण ज्या महिलांना 9000 रुपये आलेले नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। आणि ज्या महिलांनी हे दोन काम केले असतील त्यांना सुद्धा 9000 रुपये देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता पुढे माहिती सांगतो तुम्हाला कोणाकोणाला 9000 रुपये देण्यात येणार आहे आणि यावर एक मोठा अपडेट सुद्धा समोर आलेला आहे। ठीक आहे, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 30 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण झालेले आहे। फक्त 6 जिल्हे पैसे वाटप बाकी आहे। म्हणजे जर तुम्हाला पैसे आलेले असतील तर तुम्ही या 30 जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुमचे पैसे बाकी असतील तर तुम्ही या 6 जिल्ह्यांपैकी राहत असाल। 6 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे आणि आतापर्यंत 6 जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले असतील, म्हणजे टोटल 36 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले असतील। तुम्हाला देखील मिळाले असतील 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले असतील लाडकी बहीण योजनेचे। ठीक आहे, यासोबतच तुम्हाला 1500च्या ऐवजी तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। आणि हे 9000 रुपये कोणाला देण्यात येणार आहे? हे काही ठराविक महिलांनाच देण्यात येणार आहे। सर्वांना हे 9000 रुपये देण्यात येणार नाही, पण 2100 रुपये सर्व महिलांना मिळणार आहे त्यांच्या अकाउंटला जानेवारीपासूनच। मी ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली आहे की 2100 रुपये कोणाला येणार आहे। 2100 रुपये सर्व महिलांना देण्यात येणार आहे आणि 9000 रुपये जे वाटप होणार आहे, 9000 रुपये काही ठराविक महिलांना वाटप होणार आहे। त्यासाठी काय करावं लागणार आहे? तुम्हाला एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे। ते काम जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला 9000 रुपये तुमच्या अकाउंटला, जसं लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला आलेले आहे तसंच ॲटोमॅटिकली 9000 रुपये तुमच्या अकाउंटला येतील। तुम्हाला काही करायची गरज नाही। फक्त एवढं एकच काम करायचं तरच तुम्हाला ते 9000 रुपये देण्यात येणार आहे। आणि सोबतच तुम्हाला इथं पाहू शकता लाडकी बहीण योजनेचं उद्या दुपारनंतर म्हणजे उद्यापासूनच सुरुवात होणार आहे। उद्या दुपारनंतर म्हणजे 2 वाजेपासून या बहिणींना 9000 रुपये वाटप करण्यात येणार आहे। बघा आता हा निर्णय जवळ आलेला आहे। उद्या 2 वाजेपासून या बहिणींना 9000 रुपये वाटप करण्यात येणार आहे। आणि सोबतच तुमच्यासाठी घरकुल योजना सुद्धा सुरू केलेली आहे। आता तुम्हाला माहिती आहे अशा महिलांना घरकुल मिळतंय ज्या महिलांच्या नावावर काही नसेल, त्या महिलांच्या नावावर शेती जमीन नसेल, त्यांच्या नावावर घर नसेल, अशा महिलांना घरकुल सुद्धा देण्यात आलेलं असेल। तुम्ही आताच पाहिलं असेल भरपूर यावर न्यूज आलेली आहे घरकुल योजनेची की याचा फॉर्म भरला आहे आणि ऑलरेडी याचा फॉर्म बाकी महिलांनी भरलेला आहे, त्यांना या यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। तर असं या 6 याद्या जाहीर होणार आहे। ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 याद्या जाहीर होणार आहे। त्यापैकी पहिली यादी जाहीर झालेली आहे, ती तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतला चेक करू शकता तिथं बोल्डमध्ये, नाहीतर तुम्ही तिथं तपास करू शकता तुमचं नाव आलं आहे की नाही। पण कोणाला नाव आलं असेल, ज्या महिलांच्या नावावर एकही वस्तू नसेल, 4 चाकी वाहन नसेल, अशा महिलांना घरकुल देण्यात येणार आहे। आणि घरकुलची रक्कम जी असणार आहे ती टोटल तुम्हाला 4.5 लाख रुपये मिळणार आहे। ठीक आहे, 4.5 लाख रुपये घरकुल योजनेचे मिळणार आहे। ते ठराविक महिलांनाच मिळणार आहे, सर्वांना ते मिळणार नाही। ते तुमचं नाव जर आलं तरच तुम्हाला देण्यात येणार आहे। खरोखर घराची गरज असेल अशाच महिलांना ते पैसे
देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे हे 9,000 रुपये वाटप जे होणार आहे उद्यापासून ते कोणाला देण्यात येणार आहे त्यावर आपण सर्वात मोठी चर्चा करूया। कोणाला पैसे देण्यात येणार आहे आणि कोणाला पैसे मिळणार नाही। अन्नपूर्ण योजनेचे सुद्धा पैसे वाटप झालेले आहे आणि ते सुद्धा तुम्हाला मिळाले असतील। तुम्ही सुद्धा सांगायचं की अन्नपूर्ण योजनेचे तुम्हाला आत्ता पूर्ण किती पैसे मिळाले। अन्नपूर्ण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आत्ता 3,000 रुपये आलेले असतील। ठीक आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की 2500 वरनं आता ही योजना 3,000 वर आणण्यात आलेली आहे। या योजनेचे सुद्धा तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील। आता यापुढे अन्नपूर्ण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार नाही। ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनाच पैसे वाटप होत आहे आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना पैसे वाटप होणार नाही। म्हणून तुम्हाला ऑलरेडी मी सांगतो की जेव्हा पण फॉर्म भरणे सुरू असते मी तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगून देतो की आजपासून फॉर्म भरणे चालू आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी पण नवीन माहिती येतात ती सर्वात प्रथम बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। जो पण नवीन व्हिडिओ येतो, जे पण नवीन योजना आणतं सरकार, ती सर्वात प्रथम मी या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट असतं। नंतर तुमचीच कमेंट येतात की सर आम्ही फॉर्म भरलेला नाही, आमच्याकडनं चुकून मिस झालेला आहे। म्हणजे तुमची चुकी नसते, त्यावर तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। का पोहोचत नाही? तुम्ही व्हिडिओला ऑलला सिलेक्ट करत नाही। बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल। म्हणून आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, आता सर्वात मोठा प्रश्न येतो की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता कसं मिळतील आणि कोणाला मिळणार। ठीक आहे, आता पाहू शकता आता तुम्ही ज्या महिलांना, ठीक आहे, आता कोणाला पैसे मिळणारे, ज्या महिलांच्या नावावर एकही प्रॉपर्टी नसेल, जसं की म्हणजे तुमच्या नावावर एक पण प्रॉपर्टी नसायला नको, तरच तुम्हाला 9,000 रुपये देण्यात येणार आहे। जसं की घर तर तुमच्या नावावर अजिबात नको आहे। सर्वात प्रथम जर घर तुमच्या नावावर असेल, म्हणजे महिलांच्या नावावर, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि त्यांच्या नावावर जर घर असेल, अशा महिलांना 9,000 रुपये अजिबात मिळणार नाही। दुसरं म्हणजे प्लॉट, बघा कुठली जागा असो काय असो ते सुद्धा तुमच्या नावावर नसणे गरजेचं आहे। जरी जागा जरी तुमच्या नावावर असेल तरी सुद्धा ते आता ऑनलाईन झालेलं आहे। तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये चालायचं की याच्या नावावर काय ते कोणाला माहीत नव्हतं, पण आता सर्व ऑनलाईन झालेलं आहे। ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला कुठलेही तुमच्या नावावर काही असेल लगेच त्यांचा आधार कार्ड तुमचा दिलेलाच आहे। एक आधार कार्डवर माहीत येतं की कोणाच्या नावावर काय आहे, कोणाच्या नावावर काय शेती आहे का, कोणाच्या नावावर गाडी आहे का, सर्व एक क्लिक करून त्यांना समजून जातं की कोणाच्या नावावर किती काही जमीन आहे का काय, सर्व काही कळून जातं। ठीक आहे, म्हणून आता चालणार नाही की दुसरं म्हणजे शेती, बघा तिसरं म्हणजे तुमच्या नावावर शेतीही नको आणि 4 चाकी वाहन नको, 2 चाकी वाहनसुद्धा नको, 4 चाकी वाहनसुद्धा नको, तुमच्या नावावर काही नको। अशा महिलांना त्यांनी वाटप करण्यात येणार आहे। म्हणजे यापैकी ज्या महिलांच्या नावावर काहीच नसेल त्या महिलांना पैसे वाटप करण्यात येणार आहे। म्हणजे यावर एक सोपं आलं आहे की अशा महिलांना, ज्या महिलांना खरोखर गरज आहे पैशांची, त्याच महिलांना पैसे जमा करण्यात येणार आहे, सर्वांना पैसे मिळणार नाही। आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं, बघा पुढे बघा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल त्यांना सुद्धा आता 9,000 रुपये देण्यात येणार आहे। त्यांना कशाचे, आता तुम्हाला माहिती आहे 5 हप्ते वाटप झालेले आहे। ते 5 हप्त्यांमध्ये तुम्हाला टोटल 7,500 रुपये आलेले असतील आणि हा 6वा हप्ता वाटप झाला म्हणजे डिसेंबरचा तुम्हाला 1,500 रुपये आलेले असतील। असं टोटल तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहे। ठीक आहे, आता मागचे पैसे कधी मिळणार यावर एक मोठा प्रश्न उरला होता, आता तो प्रश्नाला उत्तर भेटलेलं आहे। ते सर्वांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। सर्वांनाच 9,000 रुपये देण्यात येणार आहे। कोणाला? ज्यांना लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही, म्हणजे एकही हप्ता मिळालेला नाही आणि 1 रुपयाही सुद्धा त्यांना मिळाला नाही, अशा महिलांना 9,000 रुपये त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट देण्यात येणार आहे। आणि ज्या महिलांना 3,500 रुपये आले, अशा महिलासुद्धा आहेत ज्यांना 3,500 आले, अशा महिलासुद्धा आहेत त्यांना फक्त 1,500 आले आहे। तर यांचं काय? यांनीही घाबरू नका, तुम्हाला पूर्ण 9,000 रुपये देण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला
आत्तापर्यंत किती 3,000 जर भेटले त्यावर 9,000 मध्ये मायनस करून तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहे। आणि जर पहिले 1,500 रुपये तुम्हाला आले असतील तर तुम्हाला 9,000 मधून 1,500 मायनस करून तुमच्या अकाउंटला येणार आहे। म्हणजे तुम्हाला 7,500 रुपये तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होतील ज्यांना 1,500 आले असतील, आणि ज्यांना 3,500 आले असतील असंच त्यांना 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे। असं 9,000 सर्व महिलांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणारे 9,000 रुपये सर्व महिलांच्या बँक अकाउंटला गेले पाहिजे, म्हणून सरकारने ही स्कीम घेतलेली आहे हाती। आणि उद्याच्या उद्या सर्व महिलांना 9,000 सरसकट जमा होणार आहे। आता असं नाही की सर्व महिलांना 9,000 मिळणार आहे। तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं 9,000 रुपये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलांना देण्यात येणार आहे, पण ज्यांना ऑलरेडी 9,000 रुपये मिळाले असतील अशा महिलांना नाही मिळणार। ठीक आहे, अशा महिलांना अजिबात देण्यात येणार नाही। कोणाला देण्यात येणार आहे? ज्यांना 1 रुपये सुद्धा आला नाही त्यांना देण्यात येणार आहे। म्हणजे सर्व महिलांना 9,000 रुपये सरसकट देण्यात येणार आहे। यापुढचं एकच कारण म्हणजे ज्यांना मिळाले नाही त्यांना देण्यात येणार आहे। ठीक आहे, आणि यावर पण एक मोठी घोषणा म्हणजे तुमच्यासाठीच आहे की आत्तापर्यंत सरकारने ठीक आहे एक नियम लागू केला होता। तो नियम म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत 9,000 रुपये पोहोचवण्याचा नियम त्यांनी लागू केला होता आणि तो निर्णय त्यांचा पूर्णसुद्धा झालेला आहे। ठीक आहे, आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रामध्ये म्हणजे किती 2,34,00,000 बहिणींच्या खात्यात 9,000 रुपये पोहोचले पाहिजे प्रत्येक महिलांच्या खात्यात। जवळपास त्यांनी 2,100 करोड रुपये वाटप करण्यात त्यांनी आत्ताचा जो तुमचा हप्ता वाटप झालेला आहे 2,100 करोड रुपये वाटप होणार आहे। त्यामध्ये पूर्ण टोटल प्रत्येक महिलांना 9,000 रुपये देण्याचं त्यांनी वचन दिलं आहे। ते वचन ते पूर्ण 2 ते 3 दिवसात करणार आहे, म्हणून घाबरून जाऊ नका। सर्वांनाच पैसे मिळणारे लाडकी बहीण योजनेचे। ठीक आहे, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, आणि जी पण नवीन माहिती लवकरात लवकर पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जे सर्वात प्रथम माहिती आहे ते सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।